तुमचं बाळ ही 20 महिन्यापेक्षा मोठं असेल तर तुम्ही त्यांना असे वेगवेगळे हेल्दी पास्ता खाऊ घालू शकता। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पास्त्याचं अगदी हेल्दी व्हर्जन। सगळ्यात आधी पाण्यामध्ये फुलकोबी, ब्रॉकली आणि कॉर्न्स उकळायला ठेवले। ते बाजूला बॉईल होत आहे तेवढ्या वेळात इथे एका पॅन मध्ये तूप घेतलं, त्यामध्ये कांदा आणि लौकी मी घेतली आहे। हे छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचंय। ते फ्राय करून थंड झाल्यावर मिक्सरच्या जार मध्ये काढलं, त्यामध्ये 2 पनीरचे तुकडे टाकले आणि आपण फुलकोबीची बॉईल करायला ठेवली होती ती सुद्धा यामध्ये टाकली। आता याची छान पेस्ट करून घेतली। त्यानंतर कढईमध्ये थोडं बटर घेतलं, त्यामध्ये बारीक केलेला लसूण टाकला, शिमला मिर्च टाकली आणि जो सॉस आपण रेडी केला होता तो टाकला। 2 मिनिटं याला होऊ दिलं। त्यानंतर यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरिगेनो टाकून घेतला। इथे एक चीज क्यूब मी छान श्रेड करून घेतलाय, तेही टाकलं। सगळं छान मिक्स करून घेतलं। जे बॉईल केलेले व्हेजिटेबल्स होते म्हणजे कॉर्न आणि ब्रॉकली ते यामध्ये ऍड केले आणि हा बॉईल केलेला व्हीट पास्ता आहे किंवा सुजी पास्ताही तुम्ही घेऊ शकता, दोनही मार्केटमध्ये इझिली मिळतात। हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि बघा आपला व्हेजिटेबल हेल्दी पास्ता रेडी झालेला आहे। तर 2 वर्षाच्या बाळासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।